हाय हॅलो नमस्कार, मी राणी आजच्या एका नवीन व्हिडिओमध्ये तुमचं अगदी मनापासून स्वागत करते. आय होप आजचा दिवस आणि येणारे सगळेच दिवस तुम्हाला खूप छान जावेत ही स्वामी महाराजांचरणी प्रार्थना. आणि ह्या दोघी पोरींना कुठेही जा, ते आद्याच्या घरी जा किंवा मायराच्या घरी जा, इतका पसारा घालतात दोघीजणी आणि दोघींना एकच वस्तू पाहिजे असते. यावरूनही खूप सारं भांडण असतं आणि तेवढं दोघी एकमेकींना समजूनही घेतात. आता मुलं म्हटलं की या गोष्टी तर होणारच. चला मग मॉर्निंगला मस्त असा ब्रेकफास्टमध्ये डोसा बनवला होता, तोही खाऊन घेतला आणि त्यानंतर मग डायरेक्ट मी दुपारी भेटते तुम्हाला आणि दुपारच्या जेवणामध्ये काय असणार आहे ते तुम्हाला समजेल. स्टे ट्यून, कारण की सध्या आम्ही दोघीही, माझी फ्रेंड आणि मी दोघीही डाएटवरती आहोत आणि जेवणात आम्ही काय काय घेतो हेही तुम्हाला दिसेलच. तर मुलींचा इथे बघा डान्स चालला होता आणि डान्स करता करता किती मग्न झाल्यात. आणि हा माझ्याकडे टास्क होता जो की दोघींना जेव घालण्याचा होता. तसं बघायला गेलं तर आद्या बिलकुल त्रास देत नाही, पण मायरा खूप जास्त त्रास देते आणि हा टास्क मला कंप्लीट करायचा होता. तोपर्यंत इथे प्रतीक्षाने जेवणाचं ताट मस्त रेडी केलं होतं आणि एवढं मोठं सलाड आम्ही दोघी खाणार होतो, कारण की सांगितलंच मी तुम्हाला आम्ही दोघी पण डाएटवरती आहोत. त्याच्यावरती मी नग तयार करू शकते क्लिपांना. तुझ्याकडे आहे असले क्लिप आहेत? 2 आहेत. थांब की मायला, तुला लावते की दुसरं ह्याच्यावरती अशी नग तयार करू शकते मी आणि चिटकू. तुझी पोरगी लई डेंजर आहे ग. आणि इथे आदल्या दिवशीच 1 मेची म्हणजे दुसऱ्या दिवशीची तयारी चालू होती, कारण की आम्ही जाणार होतो रॅलीमध्ये, जी की बाईक रॅली महिलांची होती आणि मग त्याच्यासाठी मुलींचंही आम्हाला रेडी करायचं होतं, मुलींनाही. म्हणून आदल्याच दिवशी त्यांना प्रतीक्षाने असं रेडी करून बघितलं की म्हणजे सगळ्या गोष्टी व्यवस्थित आहेत का, त्यांना म्हणजे बसतात का, हे सगळं तिने ट्राय केलं होतं आणि आम्ही हे आमचे दोघींचे आउटफिटही ट्राय केले होते, म्हणजे दुसऱ्या दिवशी गोंधळ नको, कारण की मुलींचं खूप सारं बघायचं असतं, त्यांना खाऊ वगैरे घालायचं असतं आणि या गोंधळात उद्या गडबड नको म्हणून तिने हे आज सगळंच ट्राय केलं होतं. आणि ते सगळं करून संध्याकाळी मग इव्हिनिंगला मी माझ्या घरी जाण्यासाठी निघाले. मग असं तुम्हाला तर माहितीच, आता आद्याकडे गेले की आद्या मागे लागते, मायराकडे गेले की मायरा मागे लागते, मग असं होतं. आणि त्यानंतर मग संध्याकाळी आम्ही गेलो नारायणपूरला. आता आम्ही जेव्हा पोहोचलो होतो तेव्हा आरती झाली होती, कारण की 8लाच आरती स्टार्ट होते आणि त्यानंतर जे भजन असतं ते भजन होतं. आम्हाला तिथे पोहोचायलाच 9 वाजले होते आणि मग 9 वाजता नंतर भजन वगैरे, आरती झाल्याच्या नंतर भजन होतं आणि भजन झाल्याच्या नंतर अशी सगळीकडून म्हणजे सगळ्या बाजूने गोल अशी पालखी मिरवतात आणि त्यावेळेस आम्ही तिथेच होतो आणि छान वाटतं आणि प्रसन्न वाटतं. आणि जेवढं गुरुवारी आम्हाला जायला जमेल तेवढं आम्ही सध्या तरी जाण्याचा खूप जास्त प्रयत्न करतो आहे आणि जमेल तसं जातो दर गुरुवारी, किंवा कधी कधी जमतही नाही. आणि इथे मायराचं मंदिरात येण्याआधीच खेळणीचं चाललं होतं आणि इथे खेळणीसाठी फार जास्त तिने हट्ट धरला होता आणि ती घेतलीच आम्ही. आणि मग तिथे बसल्या बसल्या तिचं दुसरीकडे कुठेच मन लागत नव्हतं ती खेळणी ओपन केल्याशिवाय, आणि मुलांचा हट्टीपणा हा असा असतोच. आणि त्यानंतर मग आता तिथून बाहेर निघालो तेव्हाही मायराला आजूबाजूला काहीच दिसत नव्हतं, म्हणजे की असं हे घे ते घे काहीच नव्हतं आणि तिला फक्त घरी येऊन ती एक्साइटमेंट होती की खेळणी खेळायची आहे.
आणि हे खेळणीचा एक मजेदार किस्सा सांगते तुम्हाला. आम्ही एका दुकानात थांबलो होतो काहीतरी वस्तू घेण्यासाठी आणि ती खेळणी आमची तिथेच विसरली. आणि मग आम्ही पुढे आलो, थोडंसं वरती आलो आणि मग लक्षात आलं की मायराची खेळणीच आम्ही कुठेतरी विसरलो आहे. पण म्हणजे काय म्हणतात ना, माणुसकी खूप सारी अजून जिवंत आहे. आणि ते जे काका होते ते म्हटले की मी इथे जपून ठेवली होती आणि जर तुम्ही आत्ताही नसती नेली आणि पुढच्याही गुरुवारी आला असताना तर मी अशीच जपून ठेवली असती आणि तुम्हाला दिली असती. म्हणजे इथं प्रत्यक्ष माणुसकीचं दर्शन आपल्याला घडतं. कारण की जगात आपण म्हणतो की खूप सारी वाईट माणसं, पण चांगलीही तेवढीच माणसं असतात. वाईट आणि दोन्हीही प्रकारची माणसं आपल्याला बघायला भेटतात. कारण की ही जी खेळणी आहे ते खूप दिवसापासून मायराला घ्यायचीच होती आणि आज मायरा म्हणजे खूप जास्त खुश होते. आणि त्यानंतर मी तुम्हाला डायरेक्ट 1 मेला भेटते आहे. कारण की 1 मेच्या दिवशी मी तुम्हाला म्हटलंच की दुसऱ्या दिवशी म्हणजे रॅलीला जायचं होतं आणि मस्त असं आम्ही रेडी होऊन रॅलीला निघालो. कारण की मायराचं तर काय, मायरालाही न्यायचं होतं, पण मायरा उठली होती 9 वाजता आणि तिचं सगळं बाकी होतं आणि ती आवडतही नव्हती. पुन्हा एकदा गर्जना घेऊयात आणि पुन्हा नव्या जोशाने आपण रॅलीला जाऊयात. छत्रपती संभाजी महाराज की जय. आता पुन्हा एकदा सर्वांनी आपल्या बाईक घ्यायच्या. आजकाल जसं शिस्तीमध्ये आपण 2-2 धाब्यामध्ये आलोय तसं यायचं आणि पुन्हा एकदा भैरव. मला जरा थोडा उशीरच झाला होता आणि रॅली पुढे गेली होती, जी की शिवाजी चौकामध्ये पोहोचलेली होती. आणि असंच होतं, आपण कितीही म्हटलं लवकर आवरायचं तरी लेट हा थोडा होतोच. आणि खूप छान, जास्त सगळ्याच बायकांनी खूप छान आउटफिट वेअर केले होते आणि खूप सुंदर अशा सगळ्या दिसत होत्या. आणि म्हणजे छान वाटत होतं सगळ्यांना असं. आता तुम्ही बघितलंच असेल की खूप वेगवेगळ्या प्रकारचं सगळ्यांनी आउटफिट वेअर केलेलं आहे आणि सगळेजण खूप सुंदर दिसत होत्या आणि त्याच्यामध्ये लहान मुलींचाही समावेश होता. आणि आमची क्यूटशी आद्या पण बघितली असेल तुम्हाला, किती गोड दिसती आहे. आणि आज मी मायराला खोटं बोलून गेले होते बाहेर, कारण की तिला जर माहीत असतं आद्या येणार आहे तर तिने काहीच ऐकलं नसतं. तीही हट्ट धरला असता की मलाही यायचं आहे म्हणून. मग अशी सगळे सासवडमधून अशी रॅली गेली आणि ती थेट भैरवनाथ मंदिरापाशी पोहोचली आणि मग तिथून आम्ही सगळे वापस आलो. आणि मी तेच सांगते तुम्हाला की म्हणजे जेव्हा आपण अशा काही छोट्या छोट्या कार्यक्रमांमध्ये सहभागी होतो तेव्हा आपल्याला म्हणजे काही आजूबाजूच्या गोष्टी माहीत होतात किंवा आपला थोडासा कॉन्फिडन्स पण वाढतो. म्हणजे थोडंसं आपल्याला म्हणजे काय म्हणतात ना, इतर गोष्टींमध्ये किंवा इतर जगात किंवा इतर ह्याच्यामध्ये म्हणजे गोष्टी काय काय नवीन आहेत किंवा आपल्याला खूप जास्त शिकायलाही भेटतं. म्हणूनच अशा छोटे छोटे कार्यक्रमांमध्ये आपण सहभागी झालंच. रोहिणी मेमाने, प्रतीक्षा जबळे भांडकर. इथे आम्ही सगळे जमलो त्यानंतर आणि मग बायकांनी स्पीच वगैरे केलं आणि छान सगळ्यांनी फोटो किंवा जे कोणाला काही रील्स वगैरे सगळ्या बायकांनी खूप जास्त एन्जॉय केलं. लहान मुली होत्या, त्यांचंही खूप छान गेटअप केलेलं होतं आणि मस्त वाटलं. आणि म्हणूनच मी सांगेन की आपणही म्हणजे घरातलं थोडासा वेळ काढून अशा छोट्या छोट्या गोष्टींमध्ये सहभागी झालंच पाहिजे. तर मग इथे बघू शकता तुम्ही, इथे थोडंसं मग इथे काही बायकांनी म्हणजे बऱ्याच बायकांनी इथे आपलं मनोगत व्यक्त केलं आणि ते सगळेजणी तेवढं छान प्रकारे ऐकतही होत्या आणि रिस्पॉन्सही देत होत्या. आणि त्यानंतर हे सगळे गेले, कारण की ह्या सगळ्या आमच्या आधी खूप जास्त आधी आलेल्या होत्या. आणि मी म्हटलं जसं की आम्हाला थोडासा लेट झाला होता आणि मग आम्ही तिघीच राहिलेलो होतो. ते जे की मग आमचे फोटोज वगैरे राहिले होते, जे की मॅन्डेटरी आहे फोटो सेशन वगैरे ते राहिलं होतं. ते मस्त आम्ही तिघींनी फोटो वगैरे काढले आणि आमचा प्लॅन असा होता की बाहेर काहीतरी म्हणजे खायला जाऊयात. पण मुलींना घरी ठेवल्यामुळे आमचं कोणाचंच मन लागत नव्हतं. आणि मग त्यानंतर मग आम्ही फक्त लस्सीच फक्त घेतली
आणि मग आपापल्या घरी गेलो. मग जाताना मायरासाठी मी आईस्क्रीम घेऊन गेले आणि तुम्ही मायराची रिॲक्शन बघालच पुढे. काय वेलकम. तू काय करत होती? तू काय करत होती? वेलकम. एक बाबाला आणि एक तुला आहे. ओके. आईने खाल्ली. ओके. आणि मायराने घरी काहीच त्रास दिला नाही किंवा अशीही म्हटली नाही की मला आईकडे वगैरे जायचं आहे. आणि खूप छान ती घरी राहिली आणि मलाच काळजी लागून राहिली होती की म्हणजे राहील की नाही, की विचारेल सतत की आईकडे जायचं आहे किंवा मला आईकडे जाऊन सोड. काहीच केलं नाही तिने. बाबासोबत मस्त छान राहिली. तिचं खाऊ वगैरे खाल्ला आणि फोनवरती फक्त एकदा दोनदा बोलली ती माझ्यासोबत आणि त्यानंतर छान वगैरे राहिली. आणि येताना मग तिला मी आईस्क्रीम आणली आणि तुम्ही तिची रिॲक्शन बघितलीच असेल. आणि मग चला, मग हा व्हिडिओ कसा वाटला लाईक शेअर आणि कमेंट करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. भेटूया नेक्स्ट व्हिडिओ.